जवळपास सगळी लोक फ्लॅट्समध्ये राहतात. म्हणजे पुण्यासारख्या शहरात राहत असतील का छोटी बाल्कनी आहे किंवा ड्राय बाल्कनी आहे. मुंबईसारख्या शहरात असेल तर कदाचित ती सुद्धा सोय नसते. तर अशा इतक्या कॉम्पॅक्ट स्पेसेसमध्ये सुद्धा आपल्याला त्या ओल्या कचऱ्याचं, सुका कचऱ्याचं काही व्यवस्थापन करता येतं का? त्याचं ओल्या कचऱ्याचं विघटन करता येतं का? कचरा घरात जिरवताना लोकांना 2 गोष्टींची खूप भीती वाटते. एक तर वास निर्माण होईल किंवा माशा होतील. तर या दोन्ही गोष्टी होणार नाहीत याची बायोटेक्नॉलॉजी आमच्याकडे आहे. याच्यासाठी लागणारं जे सूक्ष्म जीवशास्त्र जे आहे ते आमच्याकडे आहे आणि त्या पद्धतीने कंपोस्टिंग कसं करावं हे आम्ही तुम्हाला शिकवतो. आणि ते जेव्हा आम्ही करून दाखवू शकलो आणि आता जवळजवळ सांगायला आवडेल की आम्ही जवळ 15,000 ते 16,000 इंडिव्हिज्युअल घरांमधनं आमचे होम कंपोस्टर्स लावलेले आहेत. आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जर पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि आता आमच्या या पर्टिक्युलर मॉडेलला आम्हाला लखनौ, कलकत्ता इकडनं पण चांगल्यापैकी डिमांड येते. लोक येऊन आमचं मॉडेल बघून जात आहेत. सो हे करत असताना आम्ही जेव्हा ही हमी दिली लोकांना की घरातल्या कचऱ्याला वास येणार नाही, तुम्ही ते कंपोस्टर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या छोट्याशा टेरेसमध्ये अगदी व्यवस्थित ठेवू शकता, तेव्हा म्हणजे आणि नक्कीच मी काही आमच्या CSR पार्टनर्सना पण याच्यासाठी म्हणजे मला त्यांचे धन्यवाद मानायला आवडेल. एक तर प्राज फाउंडेशन किंवा भारत फोज फाउंडेशन, सुदर्शन केमिकल्स यांच्याबरोबर जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की हा एक सोशल प्रॉब्लेम आहे आणि हा तुम्ही एक CSRच्या अँगलने विचार करा आणि आम्ही याला सोल्युशन देऊ शकतोय, तर त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही एवढ्या लोकांपर्यंत आम्ही आता जवळजवळ 43 ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचलोय, जिथनं आम्ही होम कंपोस्टिंगच प्रमोट करतोय.